आज आम्ही निघालेलो आहे सालारजंग म्युझियमसाठी। तर सालारजंग म्युझियम हे हैदराबादचे सगळ्यात टॉप म्युझियममधनं एक आहे। हे म्युझियम आहे जिथे आपल्याला हैदराबादची रिअल हिस्ट्री मिळेल। इथेच एक अशी क्लॉक आहे जी की पूर्ण दुनियेमध्ये दोनच आहे, एक आहे इंग्लंडमध्ये आणि दुसरी आहे सालारजंग म्युझियममध्ये। आणि इथे आपल्याला बघायला मिळेल खूपच सुंदर आयवरी म्हणजे हत्ती दातांपासून बनवलेल्या सुंदर सुंदर वस्तू, मूर्ती आणि बरेच काही। तर ते सगळं बघायसाठी आम्ही इथे आलेलो आहे आज। आणि इथे आम्ही आता तिकीट घेतलेली आहे आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करू तिकीट घेऊन। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू हेमलता लाईफस्टाईल। कसे आहात सर्व? मस्त आहात का? मस्तच राहा। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही मठात येऊन आमचं हैदराबादला येऊन आम्ही 3 दिवस झालेले आहे आणि आज आम्ही आलो आहे सालारजंग म्युझियमला। तर इथे आम्ही तिकीट घेतलं इथलं आणि इथे मोबाईल अलाऊ आहे, पण त्यासाठी आपल्याला इथे 50 रुपये चार्ज द्यावा लागतो। तर चला आता बघूया आपण आतमध्ये जाऊन म्युझियम। शाळेची सहल आलेली आहे इथे, त्यामुळे खूप गर्दी आणि आज संडे पण आहे। खूप मोठं म्युझियम आहे। तर आता आपण इथे प्रवेश केलेला आहे। इथे आपल्याला तिकीट दाखवावं लागते आणि आपलं सगळं चेकिंग होतं, त्यानंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश आहे। हा खूप मोठा हॉल आहे प्रवेश केल्याबरोबरच, आणि त्यानंतर या साईडने आपल्याला एंट्री करायची आहे। तर आमचं सगळं चेकिंग वगैरे झालेलं आहे। आम्ही आता गाईड करत आहोत। गाईडचे 400 द्यावं लागेल असं म्हणत आहे। तर फायनली आम्ही गाईड केला आणि निघालो आम्ही बघायला, कारण गाईडशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही इथलं। निजाम के वजीर है, वजीर निजाम का प्रधानमंत्री है। अच्छा। 35 ईयर्स में वर्ल्ड ट्रैवल करते हैं। 35 ईयर्स में 45 कंट्रीज विजिट करते हैं वर्ल्ड के। या म्युझियममध्ये जेही कलेक्शन आहे। आता आम्ही या ऑडिटोरियममध्ये आलेलो आहे। इथे बघा इतकी गर्दी कशाची आहे। तर मी तुम्हाला सांगते, इथे एक घड्याळ आहे। ही घड्याळ इलेक्ट्रॉनिक नाही आहे आणि ही वर्ल्ड फेमस म्युझियम क्लॉक आहे। तर ही क्लॉक फक्त इंग्लंडच्या म्युझियममध्ये आहे आणि दुसरी क्लॉक हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये आहे। तर इथे तुम्ही बघू शकता एक असा हात हालताना दिसत आहे। तर हा सेकंड काट्याचा आहे, जो एक मनुष्य तिथे बसलेला आहे आणि तो सतत असा हलवत असतो सेकंड काटा। आणि दुसरा आहे जो दारामधनं आपण बघत आहोत, लाल कपडे घालून बाहेर आलेला आहे। तो दर 1 तासाने बाहेर येतो आणि घंटा वाजवतो, ठोके देतो घड्याळीचे, जितके वाजले असेल तेवढे, आणि ठोके देऊन तो परत आत चालला जातो आणि दार बंद करून घेतो। हे घड्याळ दिवस, महिना आणि वर्ष हे देखील दाखवतो। तर हेच बघण्यासाठी इथे खूप गर्दी असते। आता तुम्ही इथे बघितलंच असेल की कसं त्यांनी घड्याळाचे ठोके दिले आणि आतमध्ये गेला। आणि आता मी तुम्हाला जवळून, अगदी जवळून हे घड्याळ दाखवित आहे बघा। तर हे घड्याळ बघायला खूप इथे रांग असते आणि पूर्ण हे ऑडिटोरियम भरलेलं असतं। हे बघा जवळून असं दिसतं ते घड्याळ, आणि हे दार बंद करून तो आतमध्ये गेला। वर्ल्डमध्ये नंबर 1 मार्बलमध्ये इटालियन मार्बल मानला जातो आणि सेकंड आहे राजस्थान मार्बल। तर इथे आपल्याला बघायला मिळतील इटालियन मार्बलपासून बनलेले खूपच सुंदर स्टॅच्यू। आपण आता जो स्टॅच्यू बघत आहोत याला परदानशी असं नाव ठेवलेलं आहे इथे, आणि हा आहे रेबोका स्टॅच्यू। 19th सेंचुरीमध्ये बनविलेला आहे। हा इटलीमध्ये आधी त्यांनी दगडामध्ये पडदा बनविला, म्हणजे कोरला, त्यानंतर स्टॅच्यूची ब्युटी केली। तर खूपच सुंदर हा स्टॅच्यू आहे। आणि इथे ज्या ह्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या हत्तीच्या दातापासून केलेल्या आहे।
तर या खूप महाग अशा 200 वर्षापूर्वीच्या वस्तू आहे. तर या आता सगळ्या थोड्या पिवळ्या होत चाललेल्या आहे, म्हणजे त्याची लाईफ थोडी आता कमी होत चाललेली आहे. आणि वेगळी वेगळी संस्कृती इथे दाखवलेली आहे की त्या त्या संस्कृतीमध्ये काय काय होतं. हे शिंपल्यामध्ये इतकं कोरीव काम केलेलं आहे, खूपच सुंदरसं महाल बांधलेला आहे तिथे, असा भास होतो आपल्याला. तर या सगळ्या आहे हत्तीच्या दातापासून तयार केलेल्या सगळ्या वस्तू आहे इथे. एकूण एक अशा वस्तू सुंदर कोरीव काम केलेल्या, खूपच छान असं. म्हणजे हे एक मंदिर बघा, इतकं सुंदर मंदिर आहे, प्रत्यक्षात खूपच छान दिसत आहे. राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे. विष्णूंचे 10 अवतार इथे बघायला मिळेल. देवी लक्ष्मी, देवी सरस्वती, काली माता, गणपती, श्रीराम आणि अन्य खूप वस्तू इथे आपल्याला बघायला मिळतील. ज्यांनी या वस्तू बनविल्या आहे त्यांचा फोटो सुद्धा इथे लावलेला आहे, पुढे आपल्याला दिसेलच. आइवरी में बना है। टिप्पू सुल्तान को टाइगर बोलते, टाइगर हैंडल है, टाइगर हैंडल है, टाइगर हैंडल है, टाइगर का पाँव, पांच पाँव है, 5 लेग है। मैक्सिमम ड्रेस कारीगरों को 1970 में बैन कर दिए। अच्छा, बैन हो गया 70 में। अच्छा, ये छोटे फूल का वर्क देखिए, इसका लाइफ 250। हाँ, लाइफ उम्र ये अफ्रीकन जानते हैं, अफ्रीका में मेल फीमेल को जानता था, इंडिया में उन्हें नहीं। कारीगरी में नंबर 1 कारीगरी है ये। फिलिग्री वर्क है, फिलिग्री वर्क, कटक के वर्क है, छोटे फूल का वर्क है, छोटे फूल का वर्क है। चेसबोर्ड है, चेसबोर्ड, इसका ले लो फोटो, ले लो, इसका भी बहुत पसंद है। मेन मेंबर कलर आइवरी फिगर, दांत को कलर करेगा। सालारजंग को नो कैस्ट, नो क्रीड, नो रिलीजियन, बरोबर। उनका स्लोगन जो है वर्ल्ड इज ए विलेज, वर्ल्ड इज ए विलेज। इसके लिए उन्होंने बालाजी के दशावतार में खरीदे, बालाजी के दशावतार, सुब्रमण्य स्वामी, नीचे राम और हनुमान बस। और ये नासिक पंचवटी से नहीं, देखिए पंचवटी से लास्ट में रावण के बहन को लक्ष्मण ना काट देते, उससे रामायण स्टार्ट आ गया। नीचे अपन लाइट लगाए तो रोज के फूलों का डिजाइन सामने की दीवार का आ जाए, नीचे सामने की दीवार में फूल का डिजाइन आ जाए। नीचे का अतरदारी ये रोज है, सैटरडे संडे। और ये चाहिए तो मर्द लोगों का है, मर्द लोगों का, जेंट्स का है, ये लेडीज का है। अच्छा, ये मर्द लोगों का है, लेडीज लोगों का है। ये सिगरेट केस है, सिगरेट केस नीचे में रनिंग वर्क है। नीचे चार हाथी उठा रहे, नीचे लकड़ी के ऊपर हाथी का पेस्ट एंड पेंटिंग। आता आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये जाणार आहोत. तर ह्या सेक्शनमध्ये आपल्याला 15 सेंचुरीपासून तर 19 सेंचुरीपर्यंतचे सगळे हत्यार बघायला मिळतील. इथे औरंगजेबची तलवार सुद्धा ठेवलेली आहे आणि या तलवारीवरती गोल्ड कटिंग डिझाईन सुद्धा आहे. जसे की लोखंडी तलवारीवरती गोल्ड किंवा काचेचे वर्क करायचे, तसे काही तलवारींवरती यांचे मंत्र सुद्धा लिहिलेले आहेत. त्याला आयती असे म्हणतात. इथे वेगवेगळ्या कलरचे सगळे स्टोन ठेवलेले आहेत आणि पूर्ण वर्ल्डमधून आणलेले आहेत. आणि या ज्या प्लेट्स आहेत त्या इतक्या छान तऱ्हेने तयार केलेल्या आहेत की असं वाटतं की त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, परंतु त्या रिकाम्या आहेत. आणि या साईडला सगळे स्टोनचे चम्मच आहे, वेगळ्या वेगळ्या आकारामधले, सांशेसुद्धा आहे आणि बाउल्स आहे आणि काही मूर्त्यासुद्धा ठेवलेल्या आहेत. तर हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दगड इथे आहेत, त्यांनी बनवलेल्या सगळ्या मूर्त्या आणि सगळे वस्तू आहे इथे. Dice pieces, jade and other precious stones. Kauri is a cash after barter system.
सामान कीमती कलेक्शन है। ये मुगल के राजा लोग या अली बोल के जब करते थे, या अली डुबा के लेके से। आणि इथे बघू शकता तुम्ही, म्हणजे स्टोनच्या बांगड्या आहेत आणि इथे स्टोनचे चेस ठेवलेले आहेत आणि या साइडला सुद्धा आपण स्टोनच्या काही वस्तू बघत आहोत। मुगल के ज़माने में इंडिया में आ गई। अब इसका हकीका अभी भी प्लास्टिक में लकड़ी में मिलता है। हाँ, अभी लकड़ी मिलता है, नहीं टूटता। ये रॉक क्रिस्टल है, रॉक क्रिस्टल। रॉक बोलते हैं पत्थर है, रॉक बोलते हैं पत्थर। छुपा हुआ तलवार है, छुपा पहले हैंडल। उसके हिसाब से लकड़ी इसके बैक साइड की कारीगरी कीमती है, मिरर से भी। इसके लिए बैक साइड बता। नीचे में देखिए शाहजहां का सीन है, नीचे से सीन है, हीरे उधर से दिख रहा सर, हीरे मीनाकारी वर्क एंड गोल्ड है। दवा कितने बोलते तो नहीं कह सकते, फॉर्मेट नहीं होता है, कॉस्टली है। पाँच बार नहीं तो 10 बार यूज करके फेंक देना। थंबनेल से उधर बताया, मैं नीचे भी बताया। 3 जो है बैरिस्टर फ्रॉम मद्रास यूनिवर्सिटी, मद्रास लॉ किया था। सलाजन 2 इज अ पोस्ट ग्रेजुएट, सलाजन 2 पोस्ट ग्रेजुएट। सलाजन 1 इज अ डॉक्टरेट फ्रॉम ऑक्सफोर्ड। हे बघा वरून किती छान दिसत आहे। आणि आता आम्ही पेंटिंगच्या दालनामध्ये जाणार आहोत। तर इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स आपल्याला बघायला मिळतील। तर ही एक पेंटिंग आहे जी अशी म्हणजे फ्लॉवर्स आहेत त्याच्यामध्ये, पण असे सुकलेले फ्लॉवर्स, सुकलेले पानं सुद्धा असे छान पेंट केलेले आहे। आणि या साईडला एक ही पेंटिंग आहे, ही 3D पेंटिंग आहे। तर वेगवेगळ्या साईडनी बघितलं आपण तर आपल्याला वेगळं लुक येतं। आणि ही एक वेगळी मूर्ती आहे की जिला आपण समोरून बघितलं तर जेंट्स दिसतो आणि मागून तिला लेडीजचं लुक दिलेलं आहे। ही म्हणजे आरशामध्ये आपल्याला तिचं मागून प्रतिबिंब दिसत आहे। तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या इथे तुम्हाला पेंटिंग्स दिसेल, मूर्ती दिसेल। तर तुम्ही इथे येऊन हे बघा, अजून एक ही सुंदर अशी वाळलेल्या फुलांची अशी पेंटिंग आहे। ही एक फूल आणि पान कसं वाळल्यानंतर दिसतं ते इथे त्यांनी दर्शवलेलं आहे। तर तुम्ही इथे येऊन सगळ्या पेंटिंग्सचा आनंद घेऊ शकता आणि खूप छान असं अँटिक सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत। तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत। टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी।